महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। आदिवासी जनजाती समाज हिंदू संस्कृती व परंपरेचा पुरातन काळापासून वारसदार। प्रकाश गेडाम, जनजाती चेतना परिषद संपन्न। चोपडा येथे जनजाती समाजाचा इतिहास प्रेरणादायी व गौरवशाली असून वैविध्यपूर्ण संस्कृतीने नटलेला आहे। परंतु आपल्या समाजात देशविघातक लोकांकडून कृत्रिमरित्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आव्हाने निर्माण करण्यात येत आहेत। या आव्हानांचे स्वरूप जाणून घेऊन त्यासंबंधी वैचारिक लढ्याची दिशा ठरवण्यासाठी जनजाती समाजातील विचारवंत बांधवांनी एकत्र येऊन वैचारिक मंथन करण्याची गरज आहे। आदिवासी बांधव हिंदू संस्कृती व परंपरेचे पुरातन काळापासूनचे वारसदार आहेत। ही संस्कृती टिकली पाहिजे असे प्रतिपादन प्रकाश गेडाम यांनी केले। ते भगवान बिरसा मुंडा सार्धशती 150वी जयंती निमित्त चेतना परिषदेत बोलत होते। चोपडा शहराजवळील खेतेश्वर हॉलमध्ये चेतना परिषद पार पडली, त्यात ते बोलत होते। प्रारंभी महिला मंडळ, ग्रुप समाजकार्य महाविद्यालय चोपडा, भगिनी मंडळ संचलित महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक गीत सादर केले। तसेच भगवान बिरसा मुंडासे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन अतिथींच्या हस्ते करण्यात आले। प्रास्ताविक दत्ता पावरा यांनी केले तर परिचय दिनेश बारेला यांनी करून दिला। नमस्कार, माझं नाव प्रकाश गेडाम आहे। मी जनजाती चेतना परिषदेचा प्रांताचा संयोजक आहे। आदिवासीचे दैवत असणारे आणि देशासाठी शहीद झालेले, देशाचे शहीद म्हणून भगवान बिरसा मुंडाकडे पाहिला जातो। 25व्या वर्षामध्ये त्यांनी ते शहीद झाले देशाकरता। त्या भगवान बिरसा मुंडाचं 150वं वर्ष आहे। तर देशात भारत सरकार म्हणून नरेंद्र मोदी, महाराष्ट्र सरकार म्हणून देवेंद्र फडणवीस आणि आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोकराव उईके हे सगळे आणि समाजाला सोबत घेऊन तो मोठ्या प्रमाणावर एक कार्यक्रम करायचा आहे, जनजागरण करायचं आहे, लोकांपर्यंत जायचं आहे, त्यांचे सगळे गोष्टी सांगायच्या आहेत। त्यांनी काय काय सांगितलं, समाजाने कसं कसं करावं, जसं दारू पिऊ नका, कुसंग करू नका, अस्वच्छता ठेवू नका, ख्रिश्चन मुलामुलीशी लग्न करू नका, धर्मांतराचा विरोध करा, देशाशी एकनिष्ठ राहा, या सगळ्या करण्यासाठी फार मोठा कार्यक्रम आहे। नागपूरला पण 15 नोव्हेंबरला कार्यक्रम आहे। राज्यपाल, मुख्यमंत्री त्याच्यात येत आहेत। 16 तारखेला आम्ही तिथे जनजातीच्या म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रबुद्ध नागरिक 5000 नागरिकांचं एक संमेलन घेतो आणि 342 अंतर्गत जे भारतीय संविधान त्या आरक्षणाचा आधार आहे, आदिवासीची संस्कृती, चाली, रीती, देवपद्धती टिकली पाहिजे। तर ते टिकली तर आरक्षण टिकतो। तर त्यालाच घेऊन सरकार आणि आमच्या सगळ्या संघटनेच्या स्तरावर आणि समाजातल्या सगळ्या आदिवासी समाजाच्या सगळ्या लोकांना घेऊन आपण कलादालन म्हणून एक खोललं आहे। त्याच्यात आदिवासीच्या सगळ्या संस्कृती, देवपद्धती, पूजा पद्धती, लग्न पद्धती याचं करतो आणि त्याला 3 लाख रुपये पहिलं पारितोषिक आहे, 2 लाख दुसरा आहे आणि 1 लाख तिसरा आहे। तर अशा पद्धतीने हे सगळं करतो। जळगावच्या चोपडामध्ये पण आज जनजाती चेतना परिषदेच्या वतीने हा एक अवेअरनेस कार्यक्रम ठेवला की आदिवासीचा गौरवमय इतिहास काय आहे, आदिवासीचा अस्तित्व आणि विकास काय आहे, आदिवासींनी काय केलं पाहिजे, आदिवासीचा एज्युकेशन सिस्टीम काय आहे, महिलांच्या संदर्भातला ह्या सगळ्या गोष्टी आदिवासींना एक अवेअरनेस करावा बा। येणाऱ्या काळामध्ये आदिवासी जनजाती समाज हा सक्षमपणे उभा राहू शकला पाहिजे। या सगळ्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम करण्यात येत आहे। 15-16पर्यंत हा कार्यक्रम राहील आणि मी भारत सरकारचे, विशेषतः देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करतो की त्यांनी भगवान बिरसा मुंडाच्या याच्यात PM जनधन, धरती आबा अभियान आणि आदि कर्मयोगीच्या माध्यमातून महामहिम राष्ट्रपतीजी, प्रधानमंत्रीजी आणि त्याचबरोबर देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आणि आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके हे जवळपास 550 जिल्हे आणि जवळपास 3000 तालुके आणि 63,000 गाव आणि महाराष्ट्रातले 74 गावामध्ये सगळीकडे जाऊन यंत्रणा आणि आपण समाज म्हणून आपण काम करून त्यांचा अवेअरनेस करणार आहे। आणि सगळ्या या तिन्ही माध्यमातून 80,000 करोडचा बजेट ठेवला आहे। त्या माध्यमातून 5 वर्षात आदिवासीचा सर्वांगीण बेसिक विकास करण्याचा हे त्याच्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट यज्ञेश्वर पाटील, चोपडा, जळगाव।